कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सरकार या, तेच म्हटलं अजून कशा आला नाहीत तुम्ही? तुमच्या इतका नीच माणूस मी कधीच बघितला नाही, कधीच। अहो तुम्ही माझ्या जेवणात विष घातलं आणि वरून माझी चौकशी करायला आलात का बघायला आलात मी अजून मेलो कसा नाही म्हणून? तुझ्या काय बोलतोयस? कसला विचार करतोयस? बस करा आता, इथनं पुढं कोंडून घातलं डांबून घातलं ही कॅसेट वाजवली ना तर बघा। तुझ्या बस। हा बस, आता मुद्द्याचं बोलू आपण। आता मला माझा वाटा पाहिजे, म्हणजे अर्धी प्रॉपर्टी मला द्यायची आणि मला परत घरात घ्यायचं। आणि जर उद्या हे घडलं नाही तर तुमचं सिक्रेट सगळ्यांना सांगणार। मला परत या विषयावर चर्चा नको। ठीक आहे, करतो तुला पाहिजे तसं, पण हा विषय पुन्हा घरात काढायचा नाही याची काळजी घ्यायची। तुम्ही प्रॉपर्टी दिली, मला परत घरात घेतलं की संपला विषय। मग तुम्ही सगळी मरा नका तिकडं, मला नाही फरक पडत। एक दिवस नीट जाय ना या घरात, एक दिवस सारखं काय ना काहीतरी आहेच। या अशा घरात वाढवणार आहे का आपण आपल्या बाळा? बाळ येईपर्यंत सगळं नीट होईल बघ। काही होणार नाही, उगाच भाबडी अशा बाळगू नकोस तू। अर्जुन खरंच सरकार त्यांचं सत्य सांगणार आहेत का तोपर्यंत? हो का नाही सांग आपले मला। त्यांचं सत्य कळालं तर सगळंच कोलमडून पडेल। तू शांत बसलीस ना त्यातच आलं सगळं। मला तर वाटतं आपण उगाच त्या मनी मावशीला दोष देतोय। या घराचं खरं नुकसान कोणी केलं असेल ना तर ते सरकारांनी केले। हो, पण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे ना आता। अजिबात नाही, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव असते ना तर आतापर्यंत गप्प बसलेच नसते। अर्जुन तुला एक गोष्ट कळतीये का? तू थोडा विचार कर की अरे ते सांगत नाहीत म्हणजे ती गोष्ट किती भयंकर असणार आहे। तुला माहिती का काय भयंकर आहे ते? मला कशी माहिती असेल अर्जुन? मग काय बोलते तू? दादाचं बाळ गेलं राव, अजून काय व्हायला पाहिजे? वहिनी बरोबरच बोलत होते, काकी खोटं वागली काकी। अर्जुन हे बघ, तूच अशी चिडचिड केली तर मी कोणाकडे बघायचं सांग बरं? तुझं काय ग? तू का त्यांची बाजू घेतेस? तुला पुळका आलाय का त्यांचा आता? तसं नाही, मी फक्त घर वाचवण्याचा प्रयत्न करते अर्जुन। तू वाचवण्याचा प्रयत्न करते, सांभाळलं जाते का घर पण? आपे तुझ्यावर चिडचिड करायची नाही का? मला कळा ना काय करायचं त्यात। असं डोकंच चाललं ना, माहिती का ग? खरंच शांत नसेल तर काय करायचं माणसाने? कोणाच्या तोंडाकडे बघायचं सांग ना? तू शांत उभं राहते, तिथून पुढे तू त्यांची बाजू घ्यायची नाही। आपे माझ्याकडे पर्याय नाही आता अर्जुन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही काय करता इथं? हे सुजाच्या तब्येतीची चौकशी करायला। त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आला असतात ना तर तुम्हाला असं लपून छपून नसतं यावं लागलं। आता काय करणार वहिनी, अहो आमच्यावर शिक्काच बसलाय कानफाट्या म्हणून। आम्ही काही केलं तरी वाईट, काही नाही केलं तरी वाईट, म्हणून हे असं यायला लागतंय आम्हाला। काय रे बंटे, इकडे कस काय तू? आले असतील तुझे कान भरायला। तर वहिनी तेच म्हणलं ना मी। अहो तुमच्या घरच्यांचं सोडा, पण तुमच्याबद्दल सुजाबद्दल खरंच माझ्या मनात काही नाहीये। हो, म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला। थांब बंटे, काय झाले? अरे आता तुला एक सांगायचं होतं पण वहिनी लईच चिडल्यात रे। काय सांगायचं होतं? सुजा हेच की तुझ्या जेवणात कुणीतरी काहीतरी टाकलंय, पण आता तुला सांगावं म्हणलं तर वहिनी परत म्हणते लागला भांडं लावायला। काही सांगायची गरज नाही, मला माहितीये कोणी केलं। कोणी? तुम्ही जावा ना इथून। माझं काय तेव्हा मी जातो, पण सुजा भावा मला अजिबात पटलेलं नाही। अरे कोणत्या बापल्याकात भांडणं होत नाहीत सांग की? घरोघरी मातीच्या चुली,
सगळे बाप लेकं भांडतात, पण काय आहे, बाप मोठा म्हणल्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना. पण इथं तर उलटच आहे. आता हे बघ भावा, जे आहे ते आहे. मला वाटलं तुला सावध करावं म्हणून आलो. सावध करताय का भांडणं लावताय? आता वहिनी ह्याच्यात भांडणं लावायचं काय आहे मला सांगा बरं. मी जरी सुजाला सांगितलं नसतं तरी तुम्ही सांगितलंच असतं की त्याला हे सगळं सरकारने केलंय म्हणून. तरी मला शंका होतीच. सुजय, पिऊ, घरातलं दुसरं कोणी ठरवलं जाऊ शकत नाही. खरंच कधी कधी तर मला वाटतं ना की तू सरकारला डांबून ठेवलं होतं ना, एकदम परफेक्ट केलं होतं बघ. अरे एवढ्या खालच्या पातळीला गेला बाप बघितलंच नाही मी अजून. बास झाला भाऊजी. काय चुकीचं बोलतोय तो? हा? अहो वहिनी, मी तुम्हाला खरंच लई मनापासून सांगतोय, जर सरकारलाच वाटत नाही ना की सुजा त्यांच्यासोबत नसावा, तर मग सुजाने तुमचा आरूचा विचार केलेला काय वाईट आहे? मला सांगा की सुजानं आता जर त्यांच्याकडनं प्रॉपर्टी घेतली, त्याचा हक्क घेतला आणि तुमच्यासोबत राहिला तर चांगलंच आहे ना. हे बघा, आज सगळं चांगलं चाललंय म्हणून ठीक आहे, पण उद्या जर काय करता काय झालं तर ह्यो तुमची आरूची कशी काळजी घेणार आहे? आता हे बोलायची काय गरज होती का? अहो वहिनी, मी खरंच मनापासून बोलतोय. ते म्हणताना फक्त म्हणतेत की एकत्र घर एकत्र घर. अहो पण सुजावर काय अन्यायच होत आलाय. भाऊजी, तुम्ही उगाच त्याचे कान भरू नका. आणि त्याची ही अवस्था तुमच्यामुळे पण झाली हे विसरू नका. तुम्ही आधी इथून बाहेर वा बरं. काय चुकीचं बोललोय सुजा? नाही तूच सांग की काय चुकीचं बोललोय मी? अरे घरातल्याला एक नाही आणि तुला काय वेगळा नाही, असंच होत आलंय. भाऊजी, बऱ्या मुलांना आता इथून निघावर का तुम्ही? नाहीतर मी लगेच अर्जुन भाऊजींना फोन लावते, इथंच कुठेतरी असतील ते. जातो माझं काय तर. आणि हा काय म्हणलात तुम्ही ते आता? अर्जुन भाऊजीला फोन करते. हे बघा वहिनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ना तुमच्या त्या हिरोला घाबरतो ना तुमच्या त्या हिरोईनला. काय आहे, सुजा माझा भाऊ आहे, सावत्र असला तरी माझा भाऊ आहे. त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं मला म्हणून त्याला बोलायला आलो होतो. सुजा, मी काय बोललोय त्याच्यावर विचार कर. चला येतो वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या सरकार या. तेच म्हटलं, अजून कशा आला नाहीत तुम्ही? तुमच्या इतका नीच माणूस मी कधीच बघितला नाही, कधीच. अहो तुम्ही माझ्या जेवणात विष घातलं आणि वरून माझी चौकशी करायला आलात का बघायला आलात मी अजून मेलो कसा नाही म्हणून? तुझ्या काय बोलतोयस? कसला विचार करतोयस? बस करा आता. इथनं पुढं कोंडून घातलं, डांबून घातलं, ही कॅसेट वाजवली ना तर बघा. तुझ्या बस. हा बस, आता मुद्द्याचं बोलू आपण. आता मला माझा वाटा पाहिजे, म्हणजे अर्धी प्रॉपर्टी मला द्यायची आणि मला परत घरात घ्यायचं. आणि जर उद्या हे घडलं नाही तर तुमचं सिक्रेट सगळ्यांना सांगणार. मला परत या विषयावर चर्चा नको. ठीक आहे, करतो तुला पाहिजे तसं, पण हा विषय पुन्हा घरात काढायचा नाही याची काळजी घ्यायची. तुम्ही प्रॉपर्टी दिली, मला परत घरात घेतलं की संपला विषय. मग तुम्ही सगळी मरा नका तिकडं, मला नाही फरक पडत. एक दिवस नीट जाय ना या घरात, एक दिवस. सारखं काय ना काहीतरी आहेच. या अशा घरात वाढवणार आहे का आपण आपल्या बाळा? बाळ येईपर्यंत सगळं नीट होईल बघ. काही होणार नाही. उगाच भाबडी अशा बाळगू नकोस तू. अर्जुन, खरंच सरकार त्यांचं सत्य सांगणार आहेत का तोपर्यंत? हो का नाही सांग आपले मला. त्यांचं सत्य कळालं तर सगळंच कोलमडून पडेल. तू शांत बसलीस ना त्यातच आलं सगळं. मला तर वाटतं आपण उगाच त्या मनी मावशीला दोष देतोय. या घराचं खरं नुकसान कोणी केलं असेल ना तर ते सरकारांनी केले. हो, पण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे ना आता. अजिबात नाही. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव असते ना तर आतापर्यंत गप्प बसलेच नसते. अर्जुन, तुला एक गोष्ट कळतीये का? तू थोडा विचार कर की. अरे ते सांगत नाहीत म्हणजे ती गोष्ट किती भयंकर असणार आहे. तुला माहिती का काय भयंकर आहे ते? मला कशी माहिती असेल अर्जुन? मग काय बोलते तू? दादाचं बाळ गेलं राव. अजून काय व्हायला पाहिजे? वहिनी बरोबरच बोलत होते. काकी खोटं वागली, काकी.
अर्जुन, हे बघ, तूच अशी चिडचिड केली तर मी कोणाकडे बघायचं सांग बरं. तुझं काय ग? तू का त्यांची बाजू घेतेस? तुला पुळका आलाय का त्यांचा आता? तसं नाही, मी फक्त घर वाचवण्याचा प्रयत्न करते अर्जुन. तू वाचवण्याचा प्रयत्न करते, सांभाळलं जाते का घर पण? आपे, मला तुझ्यावर चिडचिड करायची नाही का? पण मला कळा ना काय करायचं त्यात. असं डोकंच चाललं ना, माहिती का ग? खरंच शांत नसेल तर काय करायचं माणसाने? कोणाच्या तोंडाकडे बघायचं सांग ना. तू शांत उभं राहते. तिथून पुढे तू त्यांची बाजू घ्यायची नाही. आपे, माझ्याकडे पर्याय नाही आता अर्जुन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही काय करता इथं? हे सुजाच्या तब्येतीची चौकशी करायला. त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आला असतात ना तर तुम्हाला असं लपून छपून नसतं यावं लागलं. आता काय करणार वहिनी? अहो, आमच्यावर शिक्काच बसलाय कानफाट्या म्हणून. हा, आम्ही काही केलं तरी वाईट, काही नाही केलं तरी वाईट, म्हणून हे असं यायला लागतंय आम्हाला. काय रे बंटे, इकडे कस काय तू? आले असतील तुझे कान भरायला. तर वहिनी, तेच म्हणलं ना मी. हा, अहो, तुमच्या घरच्यांचं सोडा, पण तुमच्याबद्दल, सुजाबद्दल खरंच माझ्या मनात काही नाहीये. हो, म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. थांब पिऊ. बंटे, काय झाले? अरे आता तुला एक सांगायचं होतं, पण वहिनी लईच चिडल्यात रे. काय सांगायचं होतं? सुजा, हेच की तुझ्या जेवणात कुणीतरी काहीतरी टाकलंय. पण आता तुला सांगावं म्हणलं तर वहिनी परत म्हणते की लागला भांडं लावायला. काही सांगायची गरज नाही, मला माहितीये कोणी केलं. कोणी? तुम्ही जावा ना इथून. माझं काय तेव्हा, मी जातो. पण सुजा, भावा मला अजिबात पटलेलं नाही. हा, अरे कोणत्या बापलेकात भांडणं होत नाहीत सांग की? घरोघरी मातीच्या चुली, सगळे बापलेका भांडतात. पण काय आहे, बाप मोठा म्हणल्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना. पण इथं तर उलटच आहे. आता हे बघ भावा, जे आहे ते आहे. मला वाटलं तुला सावध करावं म्हणून आलो. सावध करताय का भांडणं लावताय? आता वहिनी, ह्याच्यात भांडणं लावायचं काय आहे मला सांगा बरं. मी जरी सुजाला सांगितलं नसतं तरी तुम्ही सांगितलं असतं की त्याला हे सगळं सरकारने केलंय म्हणून. तरी मला शंका होतीच. सुजय, पिऊ, घरातलं दुसरं कोणी ठरवलं जाऊ शकत नाही. हा, खरंच कधी कधी तर मला वाटतं ना की तू सरकारला डांबून ठेवलं होतं ना, एकदम परफेक्ट केलं होतं बघ. अरे एवढ्या खालच्या पातळीला गेला बाप बघितलंच नाही मी अजून. बास झाला भाऊजी. काय चुकीचं बोलतोय तो? हा, अहो वहिनी, मी तुम्हाला खरंच लई मनापासून सांगतोय. जर सरकारलाच वाटत नाही ना की सुजा त्यांच्यासोबत नसावा, तर मग सुजानी तुमचा आरूचा विचार केलेला काय वाईट आहे? मला सांगा की सुजानं आता जर त्यांच्याकडनं प्रॉपर्टी घेतली, त्याचा हक्क घेतला आणि तुमच्यासोबत राहिला तर चांगलंच आहे ना. हे बघा, आज सगळं चांगलं चाललंय म्हणून ठीक आहे, पण उद्या जर काय करता काय झालं तर ह्यो तुमची आरूची कशी काळजी घेणार आहे? आता हे बोलायची काय गरज होती का? अहो वहिनी, मी खरंच मनापासून बोलतोय. ते म्हणताना फक्त म्हणतेत की एकत्र घर एकत्र घर. अहो पण सुजावर काय अन्यायच होत आलाय. भाऊजी, तुम्ही उगाच त्याचे कान भरू नका. आणि त्याची ही अवस्था तुमच्यामुळे पण झाली हे विसरू नका. तुम्ही आधी इथून बाहेर वा बरं. काय चुकीचं बोललोय सुजा? नाही, तूच सांग की काय चुकीचं बोललोय मी? अरे घरातल्यांना एक नाही आणि तुला काय वेगळा नाही, असंच होत आलंय. भाऊजी, बऱ्या बोला ना आता इथून निघावर का तुम्ही? नाहीतर मी लगेच अर्जुन भाऊजींना फोन लावते. इथंच कुठेतरी असतील ते. जातो. माझं काय तर. आणि हा, काय म्हणलात तुम्ही ते आता? अर्जुन भाऊजीला फोन करते. हे बघा वहिनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ना तुमच्या त्या हिरोला घाबरतो ना तुमच्या त्या हिरोईनला. काय आहे, सुजा माझा भाऊ आहे. सावत्र असला तरी माझा भाऊ आहे. त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं मला, म्हणून त्याला बोलायला आलो होतो. सुजा, मी काय बोललोय त्याच्यावर विचार कर. चला, येतो वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही घरात मिस्टर, 2 मुलं. घरात आणि घराच्या बाहेर अंगणात. घराच्या बाहेर. बरं. मिस्टर मिस्टर, 1 मुलगा 1 मुलगी आणि सासू असते. मिस्टर काय करतात?
त्यांचा बिझनेस आहे. आमच्या कुपवाड MIDCत बेदाण्याचं स्टोरेज आहे, कोल्ड स्टोरेज. बरोबर. ते चालवतात. आणि आपण गृहिणी आहे. माझ्या घरात सासू, मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं असतात. मिस्टर काय करतात? मिस्टर काम करतात, म्हणजे एका कंपनीत जातात. तुमच्याकडे? आम्ही चौकोनी कुटुंब आहे. मी, मिस्टर आणि 2 मुलं. 4 कोण कुटुंबाचे? हो. मिस्टर काय आणि करतात? मिस्टर MSD मध्ये. MSD. लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 20 वर्ष झाली. हो. तुमच्या? माझ्या पण 20 वर्ष झाली. माझ्या 12 वर्ष झाली. माझे 22 वर्ष झाली. 22 सिनियर आहेत. 21. चौकोनी 21 आहे. त्रिकोणी 20 वर्ष झाली. 20 वर्ष. 16 वर्ष. बघा 20 वर्ष झाली आहेत लग्नाला. काल लग्न झाल्यासारख्याला असतंय. पण तुमच्यामध्ये दोघांमध्ये त्यातल्या त्यात भडक स्वभाव कोणाचा आहे? पटकन रागावणारा? माझा. मिस्टरांचा. मिस्टरांचा. माझा. मिस्टरांचा. मिस्टरांचा. यांचा. ह्यांचा? बर. प्रेमाने यांचा म्हणते. माझंच आहे रागीट स्वभाव. तुमचा आहे? पटकन चिडते मी. तुम्ही? मी शांत आहे. हे जराही चेहऱ्यावरून वाटत नाहीच आहे. नाही ना? सगळ्यात आमच्या ग्रुपमध्ये भांडखोर असेल तर ती आहे. नाही सर, पण आमच्या दोघात नाही आहे. मी शांत आहे. आमच्या नवरा बायकोमध्ये नवरा बायकोमध्ये शांत आहे आणि मैत्रिणीमध्ये खूप वांड आहे. खूप वांड आहे असं त्यांना सगळ्यात जास्त चिडते, भांडण करते. बरं, लक्षात राहिलेलं त्यांच्या बरोबर झालेलं भांडण कोणाचं? आता परवाची ट्रिप झाली आमची कोल्हापूरला. कुठे गेला होता? दसऱ्याच्या वेळी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. ट्रिप ठरवते तीच सगळं, नियोजन ती. आणि बाहेर काय खायचं नाही, सगळ्यांनी डबे बांधून घ्यायचं. प्रत्येकाला आयटम देते तीच. तू भात आण, तू चपाती आण, तू हे आण, तू ते आण. आणि त्या दिवशी काय केलं, सगळ्यांना तयार केले. गाडीत बसायच्या वेळी ही म्हणते मी येणार नाही म्हणून कॅन्सल केली. आल्याच नाही. मग आम्ही गाडीतनं बसून तिला 50 वर शिव्या घातल्या. आली नाही मग 50 वर शिव्या घातल्या. आणि कोल्हापूरला कोल्हापुरी चप्पल आहे, म्हणजे मी ग्रुपवर टाकलं होतं, जे येणार नाही त्यांचा सत्कार केला जाईल टाकलेलं होतं. मला पूर्ण दिवस चिडवत होते की आता सीमाचा सत्कार करायचा, सीमाचा. आणि चप्पलाचं नाही. मग आम्ही कोल्हापूर शॉपिंग करत होतो आणि तिथं एवढं मोठं कोल्हापुरी चप्पल होतं. व्हिडिओ कॉल केला आणि हे तुझ्यासाठी आहे म्हणजे. मला सांगा, तुम्ही भांडखोर जास्त आहात की या? मी शांतच आहे सर. पण तुम्ही किती जणी गेला होता? 10 जणी होतो. 10 जणी गेल्या होत्या. त्यात त्यांनी दांडी मारली. तयार तिनं केली. मिस्टरांबरोबर जायचं असणार कारण सांगते सर ती. प्रत्येक वेळी दिव्याचं कारण सांगते. तिला कदाचित भाऊजींच्या बरोबरच दर्शनाला जायचं, आमच्यासोबत यायचं नसेल. 100%. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण तुम्ही जसं आता परवा कोल्हापूरला पिकनिकला गेला, तशा तुमच्या पिकनिक सुरूच असतात का? खूप तुम्ही जेव्हा पिकनिकला जाता तेव्हा नवरे खुश होतात? असं म्हणतात. आता शेवटची पिकनिक कुठे गेली होती? हे कोल्हापूर झाली होती. त्याच्या आधी गोव्याला गेलो. काय तेव्हाच्या गोव्याला बोला. गोव्याला सर आम्ही ऍक्च्युली सगळ्या म्हणजे मिस्टरांचे जे सगळे फ्रेंड्स म्हणजे सर्कल आहे त्यांचं तिरुपती प्लॅन झालं. आम्ही प्लॅन केला गोवा ट्रिप आणि 31 एकीकडे तिरुपती देवाला गेले. मग आम्ही 30 डिसेंबरला निघालो. 31 डिसेंबरला आम्ही तिथे. पण तुम्हाला माहिती आहे गोव्यात सुद्धा सगळ्यात जास्त देवळ आहेत. देवदर्शन पण होते. खूप मंदिर आहे. महालसाचं मंदिर आहे, शांतादुर्गाचं आहे, परत मंगेशीचं आहे. सर आम्हाला गोव्यामध्ये गोव्यासारखंच एन्जॉय करायचं होतं. तर आम्ही ड्रेसेस वगैरे पण तसेच घेतलेले होते. पण हिनं काय केलेलं, हिच्या घरी थोडं जरा हे असल्यामुळे हिनं काय केलेलं होतं की तिथे गोव्यात शॉपिंग केलेली होती. की तिथे ड्रेस वगैरे तिनं तसे घेतले वगैरे, एन्जॉय केलं, फोटो वगैरे सगळे काढले, सगळं केले आणि ते हे गोव्याच्या समुद्रातच फेकून आली. परत नको, कुपवाड मध्ये नको. शॉपिंग पण केली आणि तिथं टाकून पण चांगला आहे स्वभाव तुमचा. कुणाला म्हणजे आपण पण हे ज्यावेळी आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना, त्यावेळी थोडंसं भीती वाटत होती. म्हणजे बाबा फोटो बघितल्यावर घरचे म्हणा, नवऱ्याला माहिती होतं. नंतर फोटो बघितले घरच्यांनी?
घरच्यांना दाखवलं म्हणजे सासूबाईंना दाखवलं अजून अजून अरे आता यांच्याकडनं आता नाही, आता ते आता बाकीच्या ऐका, तक्रारी- आता ह्यांच्याकडनं आम्ही जे मागवलेत फोटो ते आता झी मराठी वरनच दिसणार आहे. तर आम्ही अजून ब्लॅकमेल करतोय तिला काही त्या झालं नाही, नाही, आम्ही नाही, की आम्ही म्हणतोय. टाकू कधी तर बरमुड्याचे टाकू. फोटो टाकू मग आता मी बिनधास्त झाले कारण आता मी घालते चला आता मला भीती वाटायची कमी झाली मी घालते. मग आता सासूबाईंना सांगून ठेवा सांगितलं मग गोव्याचे फोटो या बघा सारखं म्हणून. सारखं धमकी द्यायल्यावर मग एक दिवस सांगितलं मग जेव्हा सांगितलं तेव्हा सासूबाई काय म्हणाल्या? होय हे तर घाल नकोस बाई जाती तर त्यात तिने काय केलं माहितीये, आमचं नाव पुढे केलं, मैत्रिणींनी फोर्स केला म्हणून मी घातलं असं सांगितलं. मैत्रिणीच तुम्हाला जास्त अडचणीत हो. सगळ्यांची नावं अडचणीत पण आणतात आणि मदत पण तेवढी करतात तशीच करतात. तर अजून एक किस्सा म्हणजे आम्ही आधीपासून ठरलेलं गोव्याला जायचं म्हणजे फुल टू एन्जॉय करायचा, गोव्यात जाऊन प्यायचं असं सगळं ठरवलं. मी म्हणलेलं सगळ्यांना आणि सगळ्यांनी प्यायचं, मी तुम्ही नाही घेतला तर मी पाजणार असं सगळ्यांनी, म्हणजे असं मी एन्जॉय म्हणून मी म्हणत होते. ह्यांना वाटत होतं ही खरोखर सिरियसली घेणार, म्हणजे सगळ्या जणी होत्या गोव्याला, जवळजवळ 20-25 जणी होत्या सगळ्या. तर सगळ्यांना सांगितलं तुम्ही नाही घेतली तर मी रात्री सगळ्यांना तुम्हाला घ्यायला लावणार वगैरे. त्यांना खरोखरच वाटायला लागलं ह्या म्हणजे आम्ही काही घेणार नाही, आम्ही काही घेणार नाही. तरी आणि रिटर्न येताना काय घेतली आम्ही कोणीच नाही, पण रिटर्न येताना काय झालं मला थोडासा त्रास व्हायला लागला डोळे दुखले आणि मग मी थोडं थांबायला सांगितलं आणि मी वॉशरूम बघून तिथे गेलं तर सगळ्यांना वाटलं मला सगळ्यांना सोडून मीच घेतली कशी काय आणि ह्यांनी सगळ्यांनी तेच पसरवलं की सुरुवातीपासून आहे ना गाडीत बसल्यापासून ती अशी घेतल्यासारखी बोलत होते. आणि मी माझी रिअल ऍक्टिंग वाटली सगळ्यांना की हा खरोखरच ही घेतली आणि मी काही मी खरं सांगते मी अजिबात घेतलेली नव्हती, पण ह्यांना वाटलं मी सगळ्यांना सांगितलं की मी घेतलीच म्हणून घेतली असं वाटलं सगळ्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही घरात मिस्टर, 2 घरात आणि घराच्या बाहेर अंगणात. घराच्या बाहेर बरं बरं बरं. मिस्टर मिस्टर, एक मुलगा एक मुलगी आणि सासू असते. मिस्टर काय करतात? त्यांचा बिझनेस आहे. आमच्या कुपवाड MIDCत बेदाण्याचं स्टोरेज आहे, कोल्ड स्टोरेज. बरोबर, ते चालवतात. आणि आपण गृहिणी. माझ्या घरात सासू, मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं असतात. मिस्टर काय करतात? मिस्टर काम करतात म्हणजे एका कंपनीत जातात. तुमच्याकडे? आम्ही चौकोनी कुटुंब आहे, मी मिस्टर आणि 2 मुलं. 4 कोण कुटुंबाचे? हो. मिस्टर काय आणि करतात? मिस्टर MSD मध्ये. MSD. लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 20 वर्ष झाली. हो. तुमच्या? माझ्या पण 20 वर्ष झाली. माझ्या 12 वर्ष झाली. माझे 22 वर्ष झाली. 22 सिनियर आहेत. 21 चौकोनी 21 आहे. त्रिकोणी 20 वर्ष. 20 वर्ष. 16 वर्ष. बघा 20 वर्ष झाली आहेत लग्नाला. काल लग्न झाल्यासारख्याला असतंय. पण तुमच्यामध्ये दोघांमध्ये त्यातल्या त्यात भडक स्वभाव कोणाचा आहे? पटकन रागावणारा? माझा. मिस्टरांचा. मिस्टरांचा. माझा. मिस्टरांचा. मिस्टरांचा. ह्यांचा. बर, प्रेमाने यांचा म्हणते. माझंच आहे रागीट स्वभाव. तुमचा आहे? पटकन चिडते मी. तुम्ही? मी शांत आहे. हे जराही चेहऱ्यावरून वाटत नाहीच आहे. नाहीच आहे. नाही ना? सगळ्यात आमच्या ग्रुपमध्ये भांडखोर असेल तर ती आहे. नाही सर, पण आमच्या दोघांत नाही आहे. मी शांत आहे. आमच्या नवरा बायकोमध्ये नवरा बायकोमध्ये शांत आहे आणि मैत्रिणीमध्ये खूप वांड आहे. खूप वांड आहे असं त्यांना सगळ्यात जास्त चिडते, भांडण करते. बरं, लक्षात राहिलेलं त्यांच्या बरोबर झालेलं भांडण कोणाचं? आता परवाचीच ट्रिप झाली आमची कोल्हापूरला. कुठे गेला होता? दसऱ्याच्या वेळी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. ट्रिप ठरवते तीच सगळं, नियोजन ती. आणि बाहेर काय खायचं नाही, सगळ्यांनी डबे बांधून घ्यायचं, प्रत्येकाला आयटम देते तीच. तू भात आण, तू चपाती आण, तू हे आण, तू ते आण. आणि त्या दिवशी काय केलं, सगळ्यांना तयार केले. गाडीत बसायच्या वेळी ही म्हणते मी येणार नाही म्हणून कॅन्सल केली. आल्याच नाही. मग आम्ही गाडीत बसून तिला 50 वर शिव्या घातल्या. आली नाही मग 50 वर शिव्या घातल्या. आणि कोल्हापुरी चप्पल आहे म्हणजे मी ग्रुपवर टाकलं होतं, जे येणार नाही त्यांचा सत्कार केला जाईल टाकलेलं होतं. मला पूर्ण दिवस चिडवत होते की आता सीमाचा सत्कार करायचा, सीमाचा. आणि चप्पलाचं सारखं नाही. मग आम्ही कोल्हापूर शॉपिंग करत होतो आणि तिथं एवढं मोठं कोल्हापुरी चप्पल होतं. व्हिडिओ कॉल केला आणि हे तुझ्यासाठी आहे म्हणजे. मला सांगा, तुम्ही भांडखोर जास्त आहात की या? मी शांत आहे सर. मी शांतच आहे सर. पण तुम्ही किती जणी गेला होता?
आम्ही एक 10 जणी होतो 10 जणी गेल्या होत्या. त्यात त्यांनी दांडी मारली. त्याने दांडी मारली. तयार तिनं केली. मिस्टरांबरोबर जायचं असणार. कारण सांगते सर ती प्रत्येक वेळी दिव्याचं कारण सांगते. तिला कदाचित भाऊजींच्या बरोबरच दर्शनाला जायचं, आमच्यासोबत यायचं नसेल. 100%. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण तुम्ही जसं आता परवा कोल्हापूरला पिकनिकला गेला तशा तुमच्या पिकनिक सुरूच असतात का? खूप तुम्ही जेव्हा पिकनिकला जाता तेव्हा नवरे खुश होतात असं म्हणतात. आता शेवटची पिकनिक कुठे गेली होती? हे कोल्हापूर झाली होती. त्याच्या आधी गोव्याला गेलो. काय तेव्हा गोव्याला बोला. गोव्याला सर आम्ही ऍक्च्युली सगळ्या म्हणजे मिस्टरांचे जे सगळे फ्रेंड्स म्हणजे सर्कल आहे त्यांचं तिरुपती प्लॅन झालं. आम्ही प्लॅन केला गोवा ट्रिप आणि 31 एकीकडे तिरुपती देवाला गेले. आम्ही 30 डिसेंबरला निघालो. 31 डिसेंबरला आम्ही तिथे. पण तुम्हाला माहिती आहे गोव्यात सुद्धा सगळ्यात जास्त देवळ आहेत. देवदर्शन पण होते. खूप मंदिर आहे. महालसाचं मंदिर आहे, शांतादुर्गाचं आहे, परत मंगेशीचं आहे. सर आम्हाला गोव्यामध्ये गोव्यासारखंच एन्जॉय करायचं होतं. तर आम्ही ड्रेसेस वगैरे पण तसेच घेतलेले होते. पण हिनं काय केलेलं, हिच्या घरी थोडं जरा हे असल्यामुळे हिनं काय केलेलं होतं की तिथे गोव्यात शॉपिंग केलेली होती. की तिथे ड्रेस वगैरे तिनं तसे घेतले वगैरे, एन्जॉय केलं, फोटो वगैरे सगळे काढले, सगळं केले आणि ते हे गोव्याच्या समुद्रातच फेकून आली. परत नको कुपवाडमध्ये नको. शॉपिंग पण केली आणि तिथं टाकून पण चांगला स्वभाव तुमचा. कुणाला म्हणजे आपण पण हे ज्यावेळी आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना, त्यावेळी थोडस भीती वाटत होती. म्हणजे बाबा फोटो बघितल्यावर घरचे म्हणा, नवऱ्याला माहिती होतं. नंतर फोटो बघितले घरच्यांनी? घरच्यांना दाखवलं म्हणजे सासूबाईंना दाखवलं. अजून आता यांच्याकडनं नाही, आता ते ऐका, आता ह्यांच्याकडनं आम्ही जे मागवलेत फोटो ते आता झी मराठी वरनच दिसणार आहे. सर आम्ही अजून ब्लॅकमेल करतोय तिला. आता मी बिनधास्त झाले, कारण आता मी घालते. चला आता मला भीती वाटायची कमी झाली, मी घालते. मग आता सासूबाईंना सांगून ठेवा. सांगितलं मग गोव्याचे फोटो सारखं धमकी द्यायल्यावर मग एक दिवस सांगितलं. मग जेव्हा सांगितलं तेव्हा सासूबाई काय म्हणाल्या? हे तर घाल नकोस बाई. तर तात्पतीने काय केलं माहितीये, आमचं नाव पुढे केलं. मैत्रिणींनी फोर्स केला म्हणून मी घातलं असं सांगितलं. मैत्रिणींचं नाव सगळ्यांची नाव अडचणीत पण आणतात आणि मदत पण तेवढी करतात, तशीच करतात. तर अजून एक किस्सा म्हणजे आम्ही आधीपासून ठरलेलं गोव्याला जायचं म्हणजे फुल टू एन्जॉय करायचा. गोव्यात जाऊन प्यायचं असं सगळं मी म्हणलेलं सगळ्यांना आणि सगळ्यांनी प्यायचं. मी तुम्ही नाही घेतला तर मी पाजणार असं सगळ्यांनी. आणि असं मी एन्जॉय म्हणून मी म्हणत होते. ह्यांना वाटत होतं ही खरोखर सिरियसली घेणार. म्हणजे सगळ्या जणी होत्या गोव्याला, जवळजवळ 20-25 जणी होत्या सगळ्या. तर सगळ्यांना सांगितलं तुम्ही नाही घेतली तर मी रात्री सगळ्यांना तुम्हाला घ्यायला लावणार वगैरे. ह्यांना खरोखरच वाटायला लागलं ह्या म्हणजे आम्ही काही घेणार नाही तरी. आणि रिटर्न येताना काय घेतली आम्ही कोणीच नाही. पण रिटर्न येताना काय झालं, मला थोडासा त्रास व्हायला लागला डोळे दुखले आणि मी थोडं थांबायला सांगितलं आणि मी वॉशरूम बघून तिथे गेलं. तर सगळ्यांना वाटलं मला सगळ्यांना सोडून मीच घेतली कशी काय. आणि ह्यांनी सगळ्यांनी तेच पसरवलं की सुरुवातीपासून आहे ना गाडीत बसल्यापासून ती अशी घेतल्यासारखी बोलत होती. आणि मी माझी रिअल ऍक्टिंग वाटली सगळ्यांना की हा खरोखरच ही घेतली. आणि मी काही नाही, खरं सांगते मी अजिबात घेतलेली नव्हती. सगळ्यांना सांगितलं की मी घेतलीच म्हणून. घेतली असं वाटलं सगळ्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गो मंजू डुग्गू काय गो काय या नटून थटून खेळ जात कसलं कार्यक्रम हा? तुम्हाला सांगते नंतर, आधी आवरून घ्या बरं. चला. अरे मी कसं का अगो पण काय झालं ता तरी सांग, कसलो कार्यक्रम हा? हो श्रीनूला बघायला मुलीकडचे येणार आहेत. काय सांगत आम्हाला आधी सांगायचं ना तू. तुम्हाला कधी कोणी काही सांगतं का हो? चला घ्या आवरून, मला पण आत्ताच समजलं. आवरा पटापट. शिणूक बघू मुलीकडची माणसं येणारच म्हणजे शिणूचं लग्न झालं ना की आम्ही मोकळे. अहो आवडते ओढू नको माका समजा ना. पुरा राहिली माझा दमच नाही निघता. खूप झाली ना सगळी तयारी झाली ना? होय झाली. खूप गो लाली आता चक्कर येऊन पडशीत खाली. हा किती एरझारे मारतस इकडून तिकडे तिकडून इकडे.
बघ ना पण पोरा अजून कशी नाही येईल इथं. येतील ललिताई येतील. आता तुझ्या एरजारे मारून येतेले काय ते काय या का सांगूच बाई. श्रीनू दादा आला, श्रीनू दादा आला, श्रीनू दादा आला. काय 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 सांग धावत जा हा आणि तिथे आले ना ते की आमका सांगते हा. सांभाळून डुग्या. हो काय हो वहिनी हा चिनूक बघू मुलीकडची मंडळी येणार असत सांगायचं तरी आमका काय ताई. मुलीकडचे बघू होय मुलीकडचे बघू येणार आहेत ना. हा म्हणजे त्याच्यासाठी सगळं चाललेला ना. हा 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 बरोबर बरोबर. अरे पण तू आता तयार झालास मा. आता जा काय करूच असा आता तुका आणि मंजूकच करूच असा. या बघा यजमान बघा यजमान इले आमचे. काय झालं? काय 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 करताय भाऊजी. आता शिनूक बघू मुलीकडची मंडळी येतात ना आता ह्या काय नेहमी सारखा गबाळासारखा फिरतात घरात. अगं म्हणजे चांगले व्यवस्थित कपडे घाला ना. आता मुलीकडची मंडळी येली तर त्यांना काय सांगायचं आपण काय म्हणणार आपण. काय ना बंधू. नाही नाही मी पण ताच म्हणत होतोय हा चांगले कपडे घालून यायचे होते ना. हा त्या दोघांका काय माहित नाही हा सरप्राईज देऊचा ना ते का यांना म्हणजे हे दोघं पण माझ्यासारखेच. हो काय था काढा आता सगळ्या डोक्यात ना. हा काय चाललेला तुम्ही आता बंदूक काय सांगू नका. दादा सांगेल काय ते का. लाली आधी मुलांना काय ते विचारा आणि मगच सगळं पुढचं ठरवा. हो परत परत तास तास नका ना बोलू. आपली पोरं काय आपल्या शब्दाबाहेर नाही होत. आता लग्नाची बातमी कळली की कसा लाजतील बघा दोघा जण. मग तर ना ती वेळ कधी येते असं झालेला. उमा झाली सगळी तयारी. होय होय झाली. श्रीनू दादा आला, श्रीनू दादा आला, श्रीनू दादा निघताय मध्ये मध्ये कसं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. गो मंजू डुग्गू काय गो काय या हा नटून थटून खेळ जात कसलं कार्यक्रम हा. तुम्हाला सांगते नंतर आधी आवरून घ्या बरं. चला. मी कसं का अगो पण काय झालं ता तरी सांग कसलो कार्यक्रम हा. हो श्रीनूला बघायला मुलीकडचे येणार आहेत. काय सांगत आम्हाला आधी सांगायचं ना तू. तुम्हाला कधी कोणी काही सांगतं का हो. चला घ्या आवरून मला पण आत्ताच समजलं. आवरा पटापट. शिणूक बघू मुलीकडची माणसं येणार असं म्हणजे शिणूचं लग्न झालं ना की आम्ही मोकळे. अहो आवडते ओढू नको माका समजा. सून पोरा राहिली माझा तर दमच नाही निघता. खूप झाली ना सगळी तयारी झाली ना. होय होय झाली. खूप अगो लाली आता चक्कर येऊन पडशीत खाली. हा किती एरझारे मारतोस इकडून तिकडे तिकडून इकडे. बघ ना पण पोरा अजून कशी नाही येईल इथं. येतील ललिताई येतील. आता तुझ्या एरझारे मारून येतेले काय ते काय या का सांगूच बाई. श्रीनू दादा आला, श्रीनू दादा आला, श्रीनू दादा आला. काय 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 धावत जा हा आणि तिथे आले ना ते की आमका सांगते हा. सांभाळून डुग्या. हो काय हो वहिनी हा चिनूक बघू मुलीकडची मंडळी येणार असत सांगायचं तरी आमका काय ताई. मुलीकडचे बघू होय मुलीकडचे बघू येणार आहेत ना. हा म्हणजे त्याच्यासाठी सगळं चाललेला ना. हा 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 बरोबर बरोबर. अरे पण तू आता तयार झालास मा. आता जा काय करूच असा आता तुका आणि मंजूकच करूच असा. या बघा यजमान इले आमचे. काय झालं? काय 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 करताय भाऊजी. आता शिनूक बघू मुलीकडची मंडळी येतात ना आता ह्या काय नेहमी सारखा गबाळासारखा फिरतात घरात. अगं म्हणजे चांगले व्यवस्थित कपडे घाला ना. आता मुलीकडची मंडळी येली तर त्यांना काय सांगायचं आपण काय म्हणणार आपण. काय ना बंधू. नाही नाही मी पण ताच म्हणत होतोय हा चांगले कपडे घालून यायचे होते ना. हा त्या दोघांका काय माहित नाही हा सरप्राईज देऊचा ना ते का. यांना म्हणजे हे दोघं पण माझ्यासारखेच. हो काय था काढा आता सगळ्या डोक्यात ना. हा काय चाललेला तुम्ही आता बंदूक काय सांगू नका.
दादा सांगेल काय ते का? लाली, आधी मुलांना काय ते विचारा आणि मगच सगळं पुढचं ठरवा. अहो परत परत तास नका ना बोलू. आपली पोरं काय आपल्या शब्दाबाहेर नाही होत. आता लग्नाची बातमी कळली की कसा लाजतील बघा दोघा जण. मग तर ना ती वेळ कधी येते आता झालेला. उमा, झाली सगळी तयारी? होय झाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढं काय सगळं, एवढं कसलं स्वागत? अरे कळत तू का आत्ताच आलास ना. श्रीनू दादा, तुला नाही माहित, मला माहितीये तुझे लग्न ठरवलंय. आणि आज तुला मुलीकडचे बघायला येणार आहे. तुकू दादा, एवढा सगळं सांगून झालेलाच हा, तर मुलगी कोण आता पण सांगून टाका. हो, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. म्हणजे आपली होणारी सून कोण आहे? सांगा ना मोठे बाबा, वहिनीचं नाव काय आहे आणि ती कधी करणार आहे आपल्या घरात? रघुनाथा, अरे सांग काय ता. सांगते. मुलगी अशी आहे जी आपल्या शिनूला अगदी शोभेल. म्हणजे 4 माणसात वावरणारी, संस्कारात वाढलेली. गाव कोणता? गाव आपलाच. आपलंच गाव? अरे म्हणजे नांदिवली. आपल्या गावातली? कुणाची लेक आहे? कोणाची लेख? हा बर ठीक आहे, सांगून टाकतो. शिनू बरोबर ज्या मुलीचं लग्न होणार आहे ती मुलगी पण नशीबवान. हा, आणि त्या मुलीचे आई वडील पण नशीबवान. हा, याचं कारण त्यांना शिनू सारखा जावई मिळालो. शिनूचं ज्या मुलीशी लग्न ठरलंय त्या मुलीचं नाव आहे निशिगंधा रघुनाथ खोत. म्हणजे आपला निशी. निशी नाही. दादा म्हणजे आपल्या निशीसाठी शिणूचा स्थळ. हा, वा वा वा, म्हणजे ह्या म्हणजे सगळा कसा दुग्ध शर्करा योग. हा, निशिताई आणि श्रीनाथाचं लग्न. या दिवसाची वाट बघत होते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनूला मुंबईला मुद्दामच पाठवलं होतं वाटतं. होय, तर दोघांना एकमेकांची सोबत मिळाली ना. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. हा, एकमेकांना समजून घेता येईल ना.
आणि महत्वाचं म्हणजे दोघांच्या हातून पूजा पण झाली या. अच्छा, ही पूजा लग्नासाठीच होती होय. दोघांचा लग्न निर्विघ्न पार पडूक व्हाय ना म्हणून गुरुजींनी पूजा करूक सांगितलेली. जे ती पूजा दोघा एकत्र करतील ना त्यांचा लग्न निर्विघ्न पार पडात असा गुरुजींनी सांगितलेला. देवाचोय आशीर्वाद घेऊन येलीत पोरा. पण दोघं तर काहीच बोलत नाहीयेत. हो, असं काय करतास तुम्ही? आनंदाचा ओझा होता ना पोरांका. आणि पोरा काय आपल्या शब्दाबाहेर नाहीत. हा ना? वहिनी आता ह्या बातमीनंतर तोंड गोड करू गोया आता. होय, तर छान बासुंदी केलंय. पोरा पण थकली आहेत. सामान ठेवा, हातपाय धुवा, मी बासुंदी घेऊन येते. हा, येवा येवा, लवकर बासुंदी खाऊ घेवा. हा, ए चला चला, हे बॅग आत ठेवायचे की नाही? हा, हे आपण ते लपवू. शिनू चलात ना, निशीची बॅग उचलले तर. ओ कोचानो, हो तुम्ही इलास पण म्हणजे आलात कधी? आय एम सॉरी पण बाय. ओ मी निशीची मैत्रीण छाया. येस, ओळखलं. पण मुंबईवरून कधी आलात? हो, आजच चालू आहे. हा काय? एक मिनिट. हे पेडो मुंबईच्या सिद्धिविनायकचा प्रसाद आहे. प्रसाद? हा, हो. हे काय करताय? ओ प्रसाद हा ना, म्हणून घरात घेऊन जाते. निशीला दिलात काय? त्याच्यासोबत तर गेलो होतो. मग काय मागितला सिद्धिविनायकाकडे? तिला काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढं काय सगळं, एवढं कसलं स्वागत? अरे कळत तुका, आत्ताच आलास ना. श्रीनू दादा, तुला नाही माहित, मला माहितीये, तुझे लग्न ठरवलंय. आणि आज तुला मुलीकडचे बघायला येणार आहे. तुकू दादा, एवढा सगळं सांगून झालेलाच हा, तर मुलगी कोण ता पण सांगून टाक. हो, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. म्हणजे आपली होणारी सून कोण आहे? सांगा ना मोठे बाबा, वहिनीचं नाव काय आहे आणि ती कधी करणार आहे आपल्या घरात? रघुनाथा, अरे सांग काय ता? सांगते. मुलगी अशी आहे जी आपल्या शिनूला अगदी शोभेल. म्हणजे 4 माणसात वावरणारी, संस्कारात वाढलेली. गाव कोणता? गाव आपलाच. आपलंच गाव? अरे म्हणजे नांदिवली. आपल्या गावातली? कुणाची लेक आहे?
कोणाची लेख हा? बर ठीक आहे, सांगून टाकतो. शिनू बरोबर ज्या मुलीचं लग्न होणार आहे ती मुलगी पण नशीबवान हा, आणि त्या मुलीचे आई वडील पण नशीबवान हा. याचं कारण त्यांना शिनू सारखा जावई मिळालो. शिनूचं ज्या मुलीशी लग्न ठरलंय त्या मुलीचं नाव आहे निशिगंधा रघुनाथ खोत. म्हणजे आपला निशी. निशी नाही. दादा म्हणजे आपल्या निशीसाठी शिणूचा स्थळ हा. वा वा वा, म्हणजे ह्या म्हणजे सगळा कसा दुग्ध शर्करा योग हा. निशिताई आणि श्रीनाथाचं लग्न. या दिवसाची वाट बघत होते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनूला मुंबईला मुद्दामच पाठवलं होतं वाटतं. होय तर दोघांना एकमेकांची सोबत मिळाली ना, दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल, हा एकमेकांना समजून घेता येईल ना. आणि महत्वाचं म्हणजे दोघांच्या हातून पूजा पण झाली या. अच्छा, ही पूजा लग्नासाठीच होती होय. दोघांचा लग्न निर्विघ्न पार पडूक व्हाय ना, म्हणून गुरुजींनी पूजा करूक सांगितलेली. जे ती पूजा दोघा एकत्र करतील ना त्यांचा लग्न निर्विघ्न पार पडात, असा गुरुजींनी सांगितलेला. देवाचो आशीर्वाद घेऊन येलीत पोरा. पण दोघं तर काहीच बोलत नाहीयेत. हो, असं काय करतास तुम्ही? आनंदाचा ओझा होता ना पोरांका, आणि पोरा काय आपल्या शब्दाबाहेर नाही हा ना. वहिनी आता ह्या बातमीनंतर तोंड गोड करू काय आता. होय तर छान बासुंदी केलंय. पोरा पण थकली आहेत. सामान ठेवा, हातपाय धुवा, मी बासुंदी घेऊन येते. हा येवा येवा, लवकर बासुंदी खाऊ घेवा. हा ए चला चला, ए बॅग आत ठेवायच्यात की नाही. हा ए आपण ते लपवू. शिनू चलात ना, निशीची बॅग उचलले तर. ओ कोचानो, हो तुम्ही इलास पण म्हणजे आलात कधी? आय एम सॉरी पण बाय. ओ मी निशीची मैत्रीण छाया. येस, ओळखलं. पण मुंबईवरून कधी आलात? हो, आजच चालू आहे. हा काय? एक मिनिट. हे पेडो मुंबईच्या सिद्धिविनायकचा प्रसाद आहे. प्रसाद हा? हो. हे काय करताय? ओ प्रसाद हा ना, म्हणून घरात घेऊन जाते. निशीला दिलात काय? त्याच्यासोबत तर गेलो होतो. मग काय मागितलं सिद्धिविनायकाकडे? तिला काय?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे. या ओळीचा अर्थ तसा सोपा आहे, पण कुणाचं शीश कुणापुढे लावणार आहे, कुणाला नमन करायचंय, या सगळ्याचा अर्थ नीट लागायला हवा. नेत्रा, जरा जरी चूक झाली ना तर आपण वाट भटकू. बरोबर आहे आत्या तुमचं. आपल्याला वाटलं होतं तिसरी पेटी जलतत्वाची आहे म्हणून आपण पाण्याची जागा शोधत होतो, पण तिसरी पेटी अद्वैत साहेबांची होती. बारुळच सापडली आपल्याला. आणि तिसऱ्या पेटीनंतर समीकरणं खूप बदलली आहेत. अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत, अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. म्हणूनच आपण कुठल्याही निर्णयापर्यंत नको पोचूया. थोडा वेळ घेऊया, विचार करूया. कारण मला मनापासून असं वाटतं ही पेटी सर्वार्थानं वेगळी आहे. अर्धी लढाई जिंकलोय आपण. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची शोध घ्यावा. स्वर्ग कुठे वसतो तिथे सिंहासन सुद्धा असेल आणि तिथेच शोध घ्यायचा आहे. पण कुणाचं सिंहासन? असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्यात त्वरेने निघावे. पेटीवर असा कुठला भार आहे की ज्यामुळे पेटी सुखावली? तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे. दुष्ट शक्ती म्हणजे विरोचक. आत्या, याचा अर्थ चौथी पेटी विरोचकाची सुद्धा असू शकते. आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. या श्लोकात जलतत्वाचा कुठेही उल्लेख नाहीये. आत्या, हा श्लोक रुपालीबाई साहेबांकडे सुद्धा आहे. चौथी पेटी जर खरंच विरोचकाची असेल आणि ती रुपालीबाई साहेबांना सापडली तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हात कसा लावला तुम्ही आईला? मी खरंच काही केलं नाहीये. अरे तिने स्वतःला का मारून घेईल ती? आज तुम्ही जे केलं ना त्यानंतर सगळं संपलंय आणि तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. पोलीस स्टेशन आता तयार राहा जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगायला. अद्वैत, ती पाईपलाईनची डिझाईन दाखव. कदाचित चेंज करावी लागतील. आणि आज तुझी आर्किटेक्ट बरोबर मीटिंग आहे, तुला वेळ आहे ना? अद्वैत, तुझ्या डोळ्यात पाणी? काही नाही बाबा. नको स्वतःला त्रास करून घेऊस. माझ्यापाशी मन मोकळं कर. बाबा, मी फक्त एकदा
तुमच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं. बाबा, तुम्ही एका आशाबाई बरोबर राहताय जी खुनी आहे, कपटी आहे, आणि हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही तिला समाजात बायको म्हणून जगताय. माझं मन मला कुठे खातं माहितीये. ममतासारखी चांगली बायको असताना सुद्धा मी रुपालीला भुललो, तिच्या प्रेमात पडलो. मला सतत या गोष्टीचा त्रास होतो की मी या आशाबाईच्या प्रेमात पडलो. आता पश्चात्ताप होतो रे, पण एकदा वेळ निघून गेली ना, आपण काही करू शकत नाही. ज्या दिवशी मला रुपालीचं खरं रूप कळलं ना, त्या दिवशीपासून मी एक रात्र सुखानं झोपू शकलो नाही. सतत स्वतःला प्रश्न विचारतो, मी या आशाबाईच्या बोलण्याला का बळी पडलो? का मी हिला ओळखू शकलो नाही? जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती बाई नालायक निघावी आणि आपण काहीही न करता फक्त बघत राहावं, यापेक्षा जगात दुसरं वाईट काही नाही. शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये. बाबा, आय एम रिअली सॉरी. अरे तू का माफी मागतोयस? आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा ना, तुझा चेहरा डोळ्यासमोर आणायचो. ममताला नाही वाचवू शकलो नाही, पण तुला काही होऊ द्यायचं नाही याचा विचार सतत करायचो. बाप आहे रे मी तुझा, आणि बापाचं अस्तित्व मुलाशिवाय शून्य असतं. तुला काही झालं असतं तर मी कसा जगू शकलो असतो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे. या ओळीचा अर्थ तसा सोपा आहे, पण कुणाचं शीश कुणापुढे लावणार आहे, कुणाला नमन करायचंय? या सगळ्याचा अर्थ नीट लागायला हवा नेत्रा. जरा जरी चूक झाली ना तर आपण वाट भटकू. बरोबर आहे आत्या तुमचं. आपल्याला वाटलं होतं तिसरी पेटी जलतत्वाची आहे म्हणून आपण पाण्याची जागा शोधत होतो, पण तिसरी पेटी अद्वैत साहेबांची होती. बारुळात सापडली आपल्याला. आणि तिसऱ्या पेटीनंतर समीकरणं खूप बदलली आहेत. अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत, अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. म्हणूनच आपण कुठल्याही निर्णयापर्यंत नको पोचूया. थोडा वेळ घेऊया, विचार करूया. कारण मला मनापासून असं वाटतं ही पेटी सर्वार्थानं वेगळी आहे. अर्धी लढाई जिंकलोय आपण. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची शोध घ्यावा. स्वर्ग कुठे वसतो तिथेच सिंहासन सुद्धा असेल आणि तिथेच शोध घ्यायचा आहे. पण कुणाचं सिंहासन? असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्यात त्वरेने निघावे. पेटीवर असा कुठला भार आहे की ज्यामुळे पेटी सुखावली? तिला स्पर्शता जर कोणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे. दुष्ट शक्ती म्हणजे विरोचक. आत्या, याचा अर्थ
चौथी पेटी विरोचकाची सुद्धा असू शकते. आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. या श्लोकात जलतत्वाचा कुठेही उल्लेख नाहीये. आता हा श्लोक रुपालीबाई साहेबांकडे सुद्धा आहे. चौथी पेटी जर खरंच विरोचकाची असेल आणि ती रुपालीबाई साहेबांना सापडली तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हात कसा लावला तुम्ही आईला? मी खरंच काही केलं नाहीये. अरे तिने स्वतःला का मारून घेईल ती? आवाज तुम्ही जे केलं ना त्यानंतर सगळं संपलंय आणि तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. पोलीस स्टेशन आता तयार राहा जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगायला. अद्वैत ती पाईपलाईनची डिझाईन दाखव. कदाचित चेंज करावी लागतील. आणि आज तुझी आर्किटेक्ट बरोबर मीटिंग आहे. तुला वेळ आहे ना? अद्वैत तुझ्या डोळ्यात पाणी? काही नाही बाबा. नको स्वतःला त्रास करून घेऊस. माझ्यापाशी मन मोकळं कर. बाबा मी फक्त एकदा तुमच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं. बाबा तुम्ही एका आशाबाई बरोबर राहताय जी खुनी आहे, कपटी आहे. आणि हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही तिला समाजात बायको म्हणून जगताय. माझं मन मला कुठे खातं माहितीये. ममतासारखी चांगली बायको असताना सुद्धा मी रुपालीला भुललो, तिच्या प्रेमात पडलो. मला सतत या गोष्टीचा त्रास होतो की मी या आशाबाईच्या प्रेमात पडलो. आता पश्चात्ताप होतो रे, पण एकदा वेळ निघून गेली ना आपण काही करू शकत नाही. ज्या दिवशी मला रुपालीचं खरं रूप कळलं ना त्या दिवशीपासून मी एक रात्र सुखानं झोपू शकलो नाही. सतत स्वतःला प्रश्न विचारतो, मी या आशाबाईच्या बोलण्याला का बळी पडलो? का मी हिला ओळखू शकलो नाही? जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती बाई नालायक निघावी आणि आपण काहीही न करता फक्त बघत राहावं, यापेक्षा जगात दुसरं वाईट काही नाही. शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये. बाबा आय एम रिअली सॉरी. अरे तू का माफी मागतोयस? आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा तुझा चेहरा डोळ्यासमोर आणायचो. ममताला नाही वाचवू शकलो नाही, पण तुला काही होऊ द्यायचं नाही याचा विचार सतत करायचो. बाप आहे रे मी तुझा, आणि बापाचं अस्तित्व मुलाशिवाय शून्य असतं. तुला काही झालं असतं तर मी कसा जगू शकलो असतो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं काही विचारा नाही, म्हणजे 2 तासाच्या कामाला 4-4.5 तास लागले म्हणून विचारायलोय. आम्हाला काळजी वाटत होती हो. बऱ्याच दिवसांनी एकतर त्यांना बाहेर घेऊन गेलात. काय तब्येतीचं काही कमी जास्त झालं का काय? काळजी वाटत होती. हा आम्ही जरा वेळ देवळात रेंगाळलो, पण 4 वाजता सूर्यवंशी ते काय देवळात उठायचं नावच घेणार. ते हात जोडून आपलं बसले देवी समोर. किती वेळ बसले होते.
हा उलट मी देवीला साकडं घातलं म्हणलं ह्याने जरा बुद्धी दे, औषध गोळ्यांना नुसतं काय फरक पडणार नाही, बायकांचा जरा रिस्पेक्ट करायची जरा अक्कल दे म्हणलं. लई वेळ तिथे टाइमपास केला येणे. सूर्यवंशी आणि सुनबाई, तुम्ही काय मागितलं देवीकडं? मी म्हणजे इथं सुनबाई तुम्हीच आहात ना? हा, मी काय मागणार मॅडम? म्हणजे एवढी धावपळ केलीत, देवीची वटी भरलीत आणि देवीकडे काही न मागता परत आलात होय? नाही, मी मागितलं म्हणजे मी असं मागितलं की चारुहास सरांची तब्येत लवकर बरी होऊ दे आणि त्यांना स्वतःच्या पायावर लवकरात लवकर चालता येऊ दे. सर, आई, मोठे मालक बाहेर का आले? अगं जेवाय आलेत ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपतींच्या लग्नाला पूर्णपणे नकार होता आमचा, पण आम्ही आमचा हट्ट मागं घेतला. पण तो तात्पुरता मागं घेतला. पर ताई, अगं ह्यात आपला लॉस झालं का नाही? या बारीक चाली खेळताना एखादा शिपाई जातो की आपला. अगं पर ताई, आपण अडकलो का नाही? सुनबाई आली की या घरात. जेव्हा तुम्ही अडकलेला असता का नाही तेव्हा शांत राहायचं, कारण अडकलेला असताना तुमची चाल उलटू शकत्या. असं का होतं? कारण आपलं डोसकं शांत नसतं, ते अडकलेलं असतं. पण कवा कवा असं बी होतं की परिस्थितीनुसार आपल्याला चुकीची चाल खेळावी लागत्या पुढचा डाव जिंकण्यासाठी. मग ताई, आता तुझी पुढची खेळी काय आहे? तयार आहे? कुठं? हितं. चेकमेट. कोण जिंकलं ताई? आम्ही. पर तुझी प्रतिस्पर्धी कुठे आहे? आमच्या मनात. सरकार, मोठं मालक सुनबाई आणि धाकलं सरकार आलं. ठीक आहे. दुर्गे. हा ताई. खूप वर्षांनी मोठे मालक घराच्या बाहेर गेलते. आरती ओवाळा, दृष्ट काढा त्यांची. आवरा. बरं झालं देवीची वटी भरून आलात.
आई दृष्ट काढ त्यांची. वय वय आणले की समजा. आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, भूताकेताची कुणाची दृष्ट नको लागू दे. जळून जाऊ दे रे बाबा. इडापिडा टळून जाऊ दे. या आत या. देवदर्शन नीट झालं ना व? वटी व्यवस्थित भरली? हो मॅडम. उशीर का केलायसा? गर्दी लई मंदिरात हो. हा ओंक्या त्यांना वर घेऊन जा. अधिपती या इकडे या जरा. देवदेव करून झालं, वटी बी भरून झाली. आता औषधं चालू ठेवायची ना व? हा ते तर चालू ठेवायला लागणार ना. का असं काय विचारताय? नाही म्हणजे देवाच्या कृपेने बरे होणार तर मग औषधं गोळ्या कशा पाहिजे? हा मॅडम असं कसं? म्हणजे नाही म्हणजे त्यांना गोळ्या औषधं तर द्यावीच लागतील ना. जुनीच ना व? हा हा जुनीच की. ते आपल्या आधीच्या डॉक्टरची दिव्या आणि मग हे देवदेव चालू ठेवूया मध्ये मध्ये. ठीक आहे या तुम्ही हात पाय धुवून घ्या, जेवायला बसूया. चला चला. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं काही विचारा. नाही म्हणजे 2 तासाच्या कामाला 4-4.5 तास लागले म्हणून विचारायलोय. आम्हाला काळजी वाटत होती हो. बऱ्याच दिवसांनी एकतर त्यांना बाहेर घेऊन गेलात. काय तब्येतीचं काही कमी जास्त झालं का काय, काळजी वाटत होती. हा आम्ही जरा वेळ देवळात रेंगाळलो पण 4 वाजता सूर्यवंशी ते काय देवळात उठायचं नावच घेणार. ते हात जोडून आपलं बसले देवी समोर. किती वेळ बसले होते. हा उलट मी देवीला साकडं घातलं म्हणलं ह्याने जरा बुद्धी दे. औषध गोळ्यानं नुसतं काय फरक पडणार नाही. बायकांचा जरा रिस्पेक्ट करायची जरा अक्कल दे म्हणलं. लई वेळ तिथे टाइमपास केला येणे. सूर्यवंशी आणि सुनबाई तुम्ही काय मागितलं देवीकडं? मी म्हणजे इथं सुनबाई तुम्हीच आहात ना व? हा मी काय मागणार मॅडम? म्हणजे एवढी धावपळ केलीत, देवीची वटी भरलीत आणि देवीकडे काही न मागता परत आलात होय? नाही मी मागितलं म्हणजे मी असं मागितलं की चारुहास सरांची तब्येत लवकर बरी होऊ दे आणि त्यांना स्वतःच्या पायावर लवकरात लवकर चालता येऊ दे. सर
आई, मोठे मालक बाहेर का आले? अगं जेवाय आलेत ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपतींच्या लग्नाला पूर्णपणे नकार होता आमचा, पण आम्ही आमचा हट्ट मागं घेतला. पण तो तात्पुरता मागं घेतला. पर ताई, अगं ह्यात आपला लॉस झालं का नाही? या बारीक चाली खेळताना एखादा शिपाई जातो की आपला. अगं पर ताई, आपण अडकलो का नाही? सुनबाई आली की या घरात. जेव्हा तुम्ही अडकलेला असता का नाही तेव्हा शांत राहायचं, कारण अडकलेला असताना तुमची चाल उलटू शकत्या. असं का होतं? कारण आपलं डोसकं शांत नसतं, ते अडकलेलं असतं. पण कवा कवा असं बी होतं की परिस्थितीनुसार आपल्याला चुकीची चाल खेळावी लागत्या पुढचा डाव जिंकण्यासाठी. मग ताई, आता तुझी पुढची खेळी काय आहे? तयार आहे? कुठं? हितं. चेकमेट. कोण जिंकलं ताई? आम्ही. पर तुझी प्रतिस्पर्धी कुठे आहे? आमच्या मनात. सरकार, मोठं मालक सुनबाई आणि धाकलं सरकार आलं. ठीक आहे. दुर्गे. हा ताई. खूप वर्षांनी मोठे मालक घराच्या बाहेर गेलते. आरती ओवाळा, दृष्ट काढा त्यांची. आवरा. बरं झालं देवीची वटी भरून आलात. आई, दृष्ट काढ त्यांची. वय वय आणले की समजा. आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, भूताकेताची कुणाची दृष्ट नको लागू दे. जळून जाऊ दे रे बाबा. इडापिडा टळून जाऊ दे. या आत या. देवदर्शन नीट झालं ना? व वटी व्यवस्थित भरली? हो मॅडम. उशीर का केलायसा? गर्दी लई मंदिरात हो. हा, ओंक्या त्यांना वर घेऊन जा. अधिपती, या इकडे या जरा. देवदेव करून झालं, वटी बी भरून झाली. आता औषधं चालू ठेवायची ना? हा, ते तर चालू ठेवायला लागणार ना. का असं काय विचारताय? नाही म्हणजे देवाच्या कृपेने बरे होणार, तर मग औषधं गोळ्या कशा पाहिजे? हा मॅडम, असं कसं? म्हणजे नाही म्हणजे त्यांना गोळ्या औषधं तर द्यावीच लागतील ना. जुनीच ना? हा हा, जुनीच की. ते आपल्या आधीच्या डॉक्टरची दिव्या. आणि मग हे देवदेव चालू ठेवूया मध्ये मध्ये. ठीक आहे, या तुम्ही हात पाय धुवून घ्या, जेवायला बसूया. चला चला. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मीरा, मीरा, मीरा काय करते? आपला अश्विनी अश्विनी अश्विनी. नशेत सुद्धा फक्त अश्विनीचं नाव घेतोयस तू. तुला कळत नाही श्रेयस, तू फक्त माझा आहेस. फक्त माझा आहेस तू, दुसरा कोणाचा नाहीयेस. माझं प्रेम दिसत नाही तुला? मीरा, मीरा बाणावर ये. तू कोणाशी बोलतेस? दादा नाहीये तिथे. मग तू सांग ना त्याला. तू सांग दादाला तुझ्या की माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि तो दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. तो फक्त माझा आहे. हो हो, मी सांगते. तो फक्त तुझाच आहे. खोटं बोलतेस तू. अगं तो कटपुतली नाहीये.
त्याचं खरंच खूप प्रेम आहे अश्विनीवर. तो माझा नाहीये. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. चालती हो माझ्या घरातनं. बस बास कर, भानावर ये जरा. हे बघ मीरा, हे असं गोष्टी फेकून गोंधळ घालून काहीही होणार नाहीये. तुला तुला असं काहीतरी करावं लागेल ना की की अश्विनी वाघमारे पूर्णपणे बर्बाद झाली पाहिजे. नेक्स्ट स्टेप असली पाहिजे. आता पुढची स्टेप म्हणजे म्हणजे अश्विनी वाघमारेला तू तू डिपेंडंट बनव तुझ्यावर. ऍज इफ तू तिला काम देतेस, तू तिला बिझनेस देतेस, सगळ्या तिच्या गोष्टी तू बघतेस. ती इतकी तुझ्यावर डिपेंडंट झाली पाहिजे. आणि एका पॉइंटला तू सगळा आधार काढून घे तिला दिलेला. ती बर्बाद झाली पाहिजे. तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मीरा. तू लक्षात ठेव, तिला त्रास देणं, तिची बर्बादी होणं हे तुझं एम आहे, तुझी नाही. कळतंय का तुला? मला अश्विनीला बर्बाद करायचं. श्रेयसच्या आयुष्यातनं अश्विनीला पुसून टाकायचंय मला. श्रेयस फक्त माझा आहे. तो दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. फक्त माझा आहे. अहो काय करताय तुम्ही? सॉरी मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, मी दारू नाही पिणार. आणि काल मी ऐका, जे झालं ते झालं. आणि मला माहितीये परत तुम्ही असं वागणार नाही. चहा आणते तुमच्यासाठी. चहा नको, तू बस प्लीज बस. मला बोलायचं तुझ्याशी. मला तुला एक्झॅक्टली सांगायचं झालं काय, मी कुठे गेलो होतो, काय झालं. पण मला काहीही ऐकायचं नाहीये, कळलं? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे पण मी क्लायंट बरोबर नव्हतो गेलो आणि पांड्या बरोबर नव्हतो गेलो. मी ऍक्च्युली ठीक आहे, जे झालं ते झालं ना. आणि तुम्ही कोणती गोष्ट ठरवून नाही केली ना, मग ठीक आहे. म्हटलं डिनरला नेणार होतो आणि मी सगळं मी सांगतो. त्यांना घेऊन डिनरला जाणार होता आणि एकटा जाऊन पार्टी करून आला. प्रॉब्लेम काय रे? मी एकटे मजा केले हे खटकते त्याला. त्याला नाही घेऊन गेलो ना मजा करायला. तू गप्पा, तू डोक्यात जाऊ नको माझ्या. ते रात्रीने सांगता गेलं तिकडे पार्टी करायला, एकटा पार्टी करून आला. हा, तुला मी रात्रीच मारणार होतो पण वहिनींच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणून कंट्रोल. शांत बस रे बाबा, नाही करणार याच्या पुढे असं. काय रे, तू माझी बायको बघ कशी हसते, चिडचिड करते. तू कशाला उगाच चिडचिड करतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. आजचं हे सेलिब्रेशन अश्विनीने आपल्या कंपनीला जो सक्सेस मिळवून दिलाय ते सेलिब्रेट करण्यासाठी आहे. अश्विनी, यू आर अ वंडरफुल वुमन. तुझ्यामुळे माझ्या कंपनीला एवढा फायदा झालाय. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. हॅट्स ऑफ टू युअर हार्ड वर्क अँड डेडिकेशन. एक काम कर, हा केक स्टाफ मध्ये वाटून टाक. मीरा, थँक्यू सो मच. तू मला हा सेकंड चान्स दिला नसतास तर मला हे शक्यच झालं नसतं. ओ कम ऑन प्लीज, यू डिझर्व दिस. जर तुझ्यासारख्या टॅलेंटला मी चान्स दिला नसता तर माझ्या कंपनीला किती नुकसान झालं असतं. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट करायची ठरवली आहे. काहीतरी स्पेशल म्हणजे काय? आजपासून हे केबिन, ही खुर्ची तुझी आहे. काय? ऑफकोर्स, मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. तू या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेस, तुझ्यासाठी इतकं तर मी करूच शकते ना. अगं पण हे केबिन तर तुझी. माझं नाही, आपलं केबिन आहे. इथून पुढे तू इथेच बसणार आहेस. बस. अगं पण ये बस. बस. आता इथून पुढे नो लुकिंग बॅक. एन्जॉय युअरसेल्फ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. एका हाती संसार, एका
पाहते स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग मी अश्विनी वाघमारे या श्रेयस वाघमारेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवेलच. ओके, पार्टिसिपंटचं नाव काय? अश्विनी श्रेयस वाघमारे. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मीरा 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 काय करते? आपला अश्विनी 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 श्रेयस, तू फक्त अश्विनीचं नाव घेतोयस. तुला कळत नाही श्रेयस, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा आहेस, तू दुसरा कोणाचा नाही आहेस. माझं प्रेम दिसत नाही तुला? मीरा मीरा भानावर ये, तू कोणाशी बोलतेस? दादा नाहीये तिथे. तू सांग ना त्याला, तू सांग दादाला तुझ्या की माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि तो दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. तू फक्त माझा आहे. हो हो मी सांगते, तू फक्त तुझाच आहे. खोटं बोलतेस तू. अगं तो कटपुतली नाहीये, त्याचं खरंच खूप प्रेम आहे अश्विनीवर. तो माझा नाहीये आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. चालती हो माझ्या घरातनं. बस बस कर, भानावर ये जरा. हे बघ मीरा, हे असं गोष्टी फेकून गोंधळ घालून काहीही होणार नाहीये. तुला तुला असं काहीतरी करावं लागेल ना की की अश्विनी वाघमारे पूर्णपणे बर्बाद झाली पाहिजे. नेक्स्ट स्टेप असली पाहिजे. आता पुढची स्टेप म्हणजे म्हणजे अश्विनी वाघमारेला तू तू डिपेंडंट बनव तुझ्यावर. ऍज इफ तू तिला काम देतेस, तू तिला बिझनेस देतेस, सगळ्या तिच्या गोष्टी तू बघतेस. ती इतकी तुझ्यावर डिपेंडंट झाली पाहिजे आणि एका पॉइंटला तू सगळा आधार काढून घे तिला दिलेला. ती बर्बाद झाली पाहिजे. तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मीरा. तू लक्षात ठेव, तिला त्रास देणं, तिची बर्बादी होणं हे तुझं एम आहे, तुझी नाही. कळतंय का तुला? मला अश्विनीला बर्बाद करायचं. श्रेयसच्या आयुष्यातनं अश्विनीला पुसून टाकायचंय मला. श्रेयस फक्त माझा आहे, तो दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. फक्त माझा आहे. अहो काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, मी दारू नाही पिणार. आणि काल मी ऐका, जे झालं ते झालं आणि मला माहितीये परत तुम्ही असं वागणार नाही. चहा आणते तुमच्यासाठी. चहा नको, तू बस प्लीज बस. मला बोलायचं तुझ्याशी. नाही का, मला तुला एक्झॅक्टली सांगायचं झालं काय, मी कुठे गेलो होतो, काय झालं. पण मला काहीही ऐकायचं नाहीये, कळलं? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे पण मी क्लायंट बरोबर नव्हतो गेलो आणि पांड्या बरोबर नव्हतो गेलो. मी ऍक्च्युली ठीक आहे, जे झालं ते झालं ना. आणि तुम्ही कोणती गोष्ट ठरवून नाही केली ना, ठीक आहे. तुला डिनरला नेणार होतो आणि मी पुढे मी सांगतो, त्यांना घेऊन डिनरला जाणार होता आणि एकटा जाऊन पॉलिटिक्स करून आला. तो प्रॉब्लेम काय रे? मी एकटे माझे गेले हे खटकते त्याला नाही घेऊन गेलो ना माझ्या घराला.
तू गप तू डोक्यात जाऊ नको माझ्या. ते रात्रीने सांगता गेलं तिकडे पार्टी करायला, एकटा पार्टी करून आला. हा तुला मी रात्रीच मारणार होतो पण वहिनींच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणून कंट्रोल. शांत बस रे बाबा, नाही करणार याच्या पुढे असं. काय रे तू माझी बायको बघ कशी हसते, चिडचिड करते. तू कशाला चिडचिड करतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. आजचं हे सेलिब्रेशन अश्विनीने आपल्या कंपनीला जो सक्सेस मिळवून दिलाय ते सेलिब्रेट करण्यासाठी आहे. अश्विनी, यू आर अ वंडरफुल वुमन. तुझ्यामुळे माझ्या कंपनीला एवढा फायदा झालाय. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. हॅट्स ऑफ टू युअर हार्ड वर्क अँड डेडिकेशन. एक काम कर, हा केक स्टाफ मध्ये वाटून टाक. मीरा, थँक्यू सो मच. तू मला हा सेकंड चान्स दिला नसतास तर मला हे शक्यच झालं नसतं. ओ कम ऑन प्लीज, यू डिझर्व दिस. जर तुझ्यासारख्या टॅलेंटला मी चान्स दिला नसता तर माझ्या कंपनीला किती नुकसान झालं असतं. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट करायची ठरवली आहे. काहीतरी स्पेशल म्हणजे काय? आजपासून हे केबिन, ही खुर्ची तुझी आहे. काय? ऑफकोर्स, मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. तू या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेस, तुझ्यासाठी इतकं तर मी करूच शकते ना. अगं पण हे केबिन तर तुझी. माझं नाही, आपलं केबिन आहे. इथून पुढे तू इथेच बसणार आहेस. बस. अगं पण ये बस. बस. आता इथून पुढे नो लुकिंग बॅक. एन्जॉय युअरसेल्फ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. मी अश्विनी वाघमारे या श्रेयस वाघमारेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवेलच. ओके, पार्टिसिपंटचं नाव काय? अश्विनी श्रेयस वाघमारे. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.